28 दिवसाच त्यांना पक्षात प्रवेश करून आमदारकीचं या ठिकाणी तिकीट देण्यात आलं. म्हणजे आयतं स्टेज होतं, फक्त स्टेजवर त्यांना माईक घेऊन उभा केलं होतं. आमदारांनी काय केलं हा माझा आमदारांना प्रश्न आहे. ज्या सुप्त गटाला घेऊन काम करतात त्यांनाच घेऊन बसावं, दुर्लक्ष आहे त्यांचं. रावसाहेब पाटील इतर ठिकाणी करता येत नाही. सामाजिक राजकीय कुठं समजा एखादी निवडणूक म्हणा 24 मध्ये आपल्या लोहारा उमरगा तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तत्पूर्वी आपल्या पक्षाचे जे आदेशाप्रमाणे पक्ष फुटला 2022ला. त्यानंतर पक्षात बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आम्ही राहण्याचं ठरवलं. पक्ष फुटल्यानंतर 4च माणसं काम करत होत्या तालुक्यामध्ये. अमोल बिराजदार, सलीम शेख, महबूब गवंडे आणि शेखर पाटील. 4 माणसांनी ज्या वेळेला पक्षाचे ध्येय धोरणानुसार जे पक्षादेशाप्रमाणे कार्य करण्यासाठी सांगितलं, होऊ द्या चर्चा कार्यक्रम असो किंवा आंदोलन असो, पक्षाच्या ज्या म्हणजे संदर्भात कामाच्या संदर्भात होतं त्यावेळेस आम्ही 4 लोकांनीच या ठिकाणी पक्षाला जिवंत ठेवण्याचं काम केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार प्रवीणजी स्वामी सर यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि ते 28 दिवसाच त्यांना पक्षात प्रवेश करून आमदारकीचं या ठिकाणी तिकीट देण्यात आलं. म्हणजे आयतं स्टेज होतं, फक्त स्टेजवर त्यांना माईक घेऊन उभा केलं होतं. त्यांचा पक्ष संघटनेशी कसलाही संबंध नाही. त्यांना बूथप्रमुख माहीत नाहीत, शाखा प्रमुख माहीत नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी मी 1996 पासून काम करतो. बूथप्रमुख हा पक्षाचा कोणताही पक्ष असो, बूथप्रमुख हा आपल्या पक्षाचा हा कणा असतो. शाखा प्रमुखाला, बूथप्रमुखाला न विश्वासात घेता तालुक्यात आमदार 2 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करत आहेत. कुठेही त्या बूथप्रमुखाला विश्वासात न घेता शासकीय कामं कोणतेही असो, आमदार फंडातील असो किंवा आता क्षेत्रस्थितीचे प्रश्न असो, डीपीचे प्रश्न येतात, ज्या वेळेला लोक जातात सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. आपल्या तालुक्याला सबस्टेशन नाही 132 केवीचं. परवाच मी निवेदन दिलेलं आहे, त्या संदर्भात मी आता पाठपुरावा करणारच आहे. तसेच ज्या वेळेला तालुक्यामध्ये आढावा गट घ्यायला पाहिजे, संपर्क कार्यालय ह्या लोहारा तालुक्याला केलेलं नाही. यापूर्वीच्या आमदाराबद्दल मला काही बोलायचं नाही. त्यावेळेस प्रसंगानुसार जी घटना घडल्या त्यांच्यासाठी काय केलं काय मला त्या विषयात जायचं नाही. परंतु त्यांच्यावर नाराज म्हणून सर्व शिवसैनिकांनी, शाखा प्रमुखांनी, बूथ प्रमुखांनी व तालुक्यातील नागरिकांनी प्रवीण स्वामी सरांना भरघोस असं मतानं या ठिकाणी मदत केली. कसल्याही 1 रुपयाची अपेक्षा न करता सर्वांनी बहुमताने निवडून दिलं. कारण का उमरगा तालुक्यामध्ये मायनस असताना सुद्धा लोहारा तालुक्यानं सर्वात जास्त यापूर्वीच्या आमदारावर प्रेम केलं, यांच्यावर सुद्धा प्रेम केलं. व लोहारा तालुक्यामधून जी लीड होती तत्पूर्वीचे आमदार जे होते 3 वेळा त्यांनाही लोहारा तालुक्याने जिंकून दिलं. तिकडची विरोधी पक्षाला मिळालेली लीड मायनस करून लोहारा तालुक्यानं प्लस केला आणि त्यांचा विजय त्या वेळा 3 टर्ममध्ये झाला. आणि चालू रनिंग आमदाराचा सुद्धा लोहारा तालुक्याच्या नागरिकांनीच विजय मिळवून दिला. म्हणून 3922 का 55 मतांनी त्यांचा विजय झालेला. परंतु ते विसरलेत. शाखा प्रमुखाला, बूथ प्रमुखाला, शिवसैनिकाला ज्या लोकांनी काम केले त्यांना कसल्याही विश्वास न घेतल्याही प्रकारे आमदारांनी या ठिकाणी बैठक घेतलेली नाही, कसलीही दखल घेत नाही. आमदारांनी काय केले यावेळेला, त्यामुळं या आमदाराच्या संदर्भात मी मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्याकडे जे चाललंय ते पक्ष संघटना पूर्णतः उमरगा लोहारा तालुक्यामध्ये खिळखिळ झाली व विरोधी पक्षातल्या व एखादा सुप्त गट पक्षामध्ये आहे की तो सर्वच ठिकाणी आपले लागे बांधे ठेवतो आणि तो गट प्रत्येक ठिकाणी आपले विरोधी पक्षामध्ये आपले लागे बांधे ठेवून पक्षातील कार्यकर्त्यावर अन्याय करत असताना सुद्धा आमदाराच्या आश्रयाखाली चाललेला आहे. त्यामुळं ह्या संदर्भात मी पक्षप्रमुखांना व युवासेना प्रमुखांना या संदर्भात काही दिवसात सर्व अहवाल सादर करणार. किती कामं केले काय नाही, बोर किती मारले, अनेक ठिकाणी बोरची मी समस्या ऐकलो की बोर मारले पण त्या ठिकाणी
ते मोटर सोडलेली नाही, तिथं त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधलेली नाही, किंवा त्या संदर्भाची निधीचे विनियोग व्हायला पाहिजे लोकांसाठी, तो झालेला नाही. शरण पाटील फाउंडेशननी काही ठिकाणी रस्ते घेतले की 50,000 त्यांनी दिले. आमदारांनी काय केलं? शरण पाटील फाउंडेशनने केले, आमदारांनी काय केलं? हा माझा आमदारांना प्रश्न आहे. व ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आमदार निधी खर्च केला तो लोकांना विश्वासात घेतला. आणि माझं सर्व आमच्या शाखा प्रमुखांना, बुद्ध प्रमुखांना व ज्या निवडून दिलेल्या सर्व शिवसैनिकांना नाही तर सर्वच तालुक्यातील नागरिकांना, ज्या ज्या वेळेला आमदार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये येतील त्या वेळेला त्यांना प्रश्न विचारावा. कारण का सर्वांनी कसलीही अपेक्षा न करता स्वतःचे पैसे देऊन आमदाराला निवडून आणलं. त्यामुळं हे त्यांना विचारणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. मी एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी घेतोय. मी माझ्या पदाचा शेतकरी सेनेचा तालुका प्रमुख असताना काही दिवसापूर्वी गेल्या महिन्याच्या 22 तारखेला फेब्रुवारीच्या राजीनामा दिलेला. त्यांना कसलीही कार्यकर्त्याची जाणीव नाही. फक्त तालुक्यात येत असताना आम्ही लागतो, प्रत्येक गावात जाताना आम्ही लागतो, त्यानंतर आम्ही लागत नाही. त्यामुळं त्यांनी ज्या सुप्त गटाला घेऊन काम करतात त्यांनाच घेऊन बसावं. आम्ही आमचं काय जे असेल ते म्हणणं माननीय पक्षप्रमुखाला कळवू. आमदारबद्दल एवढी तुमच्याकडे नाराजगी असताना 2 वर्ष झाले त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, तेव्हा तुम्ही काय आवाज उठवला नाही? आमदार नवीन होते, कसलेही पक्ष संघटना कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळं समजून घेण्याचा, ह्या झालेल्या आतापर्यंतच्या काळामध्ये आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण का नवीन माणसाला पक्ष संघटनेमध्ये रुळावं लागतंय आणि कामाचा, प्रशासनाचा अनुभव नव्हता. एक शिक्षक माणूस असल्यामुळं आम्ही ह्याबाबत जास्त कामामध्ये दखल घेतली. सुरुवातीला जिल्हा परिषद सर्कल प्रमुख म्हणून काम केलं, त्यावेळेला आंदोलन केली. शेतकरी सेनेचा तालुका प्रमुख पक्षानं नेमलं मला. कारण का माझ्या कामाचा एक आढावा बघून पक्षाने मला संधी दिली. आणि ज्या ज्या वेळेला पक्षासाठी काम करायचं असेल, आंदोलनाला असेल किंवा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख म्हणून त्यावेळेला ती मला जो सर्कल होता लोहारा हा जिल्हा परिषद सर्कल होता, त्यावेळेला तिथं मी काम केलं. त्यामुळं आतापर्यंत आपण कधीही गुत्तेदारी केली नाही. आणि गुत्तेदारीचा जर विषय असला असता तरी आतापर्यंत मग आम्ही भरपूर आपलं आमच्या गाड्या राहिल्या, 4 चाकी गाडी राहिली असती. त्यामुळं कधीही मी कुण्याही आमिषाला कधी बळी पडलो नाही किंवा इतर पक्षाकडून कधी माझे ज्या ज्या वेळेला कोणी मला बोलवण्याचाही प्रयत्न केला, पण मी सांगितले की मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, कधीही मी माझ्या निष्ठेला काळिमा लागणार नाही असं मी काम केलेलं नाही. आणि गुत्तेदारी हा विषयच नाही. कारण का गुत्तेदारीसाठी आपण कधी भांडलो बी नाही, भांडणार बी नाही. तुम्ही इतके वर्ष झाले शेतकऱ्यासाठी न्याय मागता, कुठल्याही अडीअडचणी संदर्भात तुम्ही आवाज उठवता, निवेदन देता. आता तुमच्या ह्या राजीनाम्यामुळं परत शेतकऱ्याला काय न्याय मिळेल का? नाही, माझ्या पदाला ज्यावेळेस पक्षानं पद दिलं त्यावेळेला मी माझ्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केला, यापूर्वी मी केलं. आता तुमच्या राजीनाम्यानंतर शेतकऱ्याला न्याय कोण देणार? शिवसेनेला हा एक मोठा फटका बसेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला. पक्षप्रमुख निर्णय घेतील, त्यांनी जे निर्णय घेतील ते मी मान्य करणार. पक्षप्रमुखांनी निर्णय दिलेला. एकटेच नाराज आहेत. 3 लोकांना कामं दिलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 2 वर्षात आमदार साहेबांची 1,63,00,000 रुपये लोहारा तालुक्याला आले आहेत. मग आमदार निधी लोहारा तालुक्यात पोहोचला नाही. आणि कोणता असा सुप्त गट आहे, त्या सुप्त गटाचा लीडर कोण आहे की ज्या सुप्त गटाचा विरोधकाशी संबंध आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला? तुम्हालाच कळतं. याचा अर्थ काय? दीपक जोडे सुप्त गटाशी संबंधित आहेत, अमोल बिराजदार सुप्त गटाशी संबंधित आहेत. असायला तुम्ही 5च लीडर आहात लोहारा तालुक्यात. अमोल बिराजदार, सलीम शेख, दीपक जवळगे, शेखर पाटील. मग सुप्त गटातला ह्या 3पैकी कोण आहे की ज्याच्यावर तुमचा आरोप आहे? मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला पक्षामध्ये यापूर्वी अमोलजी बिराजदार, सलीम शेख, महबूब मोंडे आणि शेखर पाटील, तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा. पक्षाचं अमोलजी बिराजदार शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे. त्यामध्ये ज्या ज्या वेळा तालुक्यामध्ये जे होऊ द्या चर्चा कार्यक्रम होता पक्षाचा, त्या स्टेजवर त्या ठिकाणी भाषण असतील, त्यामध्ये आम्ही 4घच होतो. आता दीपक भैयाबद्दल मी काय बोलणार नाही, कारण का त्यांना पक्षानं प्रवेश दिला ते नंतर आलेले आणि पक्षातील कार्यकर्ते असल्यामुळं मी त्यांच्याबद्दल काय बोला. मग अमोल बिराजदार, सलीम शेख समाधानी आहेत ना? त्यांनी कामं केले. कामाचा संबंध नाही, मी कामाबद्दल नाही. पक्ष संघटना खिळखिळ आहे.
नाराज कोण आहे? नाराज प्रत्येक ठिकाणचा बुद्धप्रमुख आणि शाखा प्रमुख व सर्वसामान्य नागरिक, कारण लोकांचे काम होत नाही, रेशनचं काम असं असो, दिसून येत आहे. असं मला निदर्शनात आलंय. मग पंचायत समितीला वाचवतोय कोण? तहसील कार्यालय ते काम होत नाही, पंचायत समितीचे होत नाहीत, तहसीलचे होत नाहीत. आमदार प्रवीण साहेबांनी आक्रमक झालं पाहिजे. दुर्लक्ष आहे त्यांचं, तालुक्याकडे लक्ष नाही. लोहारा तालुक्याने जेवढं बहुसंख्यानं जेवढं पाहिजे तेवढं नाही, त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना सहकार्य केलं. त्यांचं यापूर्वी नाव नव्हती, ओळख नव्हती. आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाही, आम्ही चारच म्हणत नाही, मी प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाचा त्याच्यामध्ये हक्क आहे. आम्ही चार म्हणजे फेसला झालो, परंतु प्रत्येक शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, त्या ठिकाणचे सर्व आमचे शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक, महिला आघाडी असतील, सर्वांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा सहकार्य केले, शिक्षक वर्गाने मानणाऱ्या त्यांनी सुद्धा सहकार्य केले. अशी तर एक राजकीय बातमी आणि चर्चा आहे की तुम्ही दोघं अमोल बिराजदारांनी तुम्हाला विरोधकाकडून ऑफर आहे की तुम्ही त्यांच्या पक्षात सहभागी व्हावं आणि लाभ म्हणजे राजकीय पदावर असतील तो पद मोठं बोलावं, अशा काही चर्चा आहे. नाही, माझ्याकडे काही ऑफर वगैरे नाही. ते अमोल बद्दल मी बोलू शकत नाही, ते प्रश्न अमोल आहे. आज ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत आणि उद्या पण मी त्यांचा भविष्यात शिवसैनिक त्यांच्यात राहणार. पद नसेल तरी आपण शिवसैनिक म्हणून काम करतो. त्यांनी संघटनेच्या बाबतीत त्यांचं दुर्लक्ष आहे, कारण का त्याला संघटनेचे देणेघेणे नाही, असंच एक चित्र निर्माण झालं. त्या कार्यकर्त्याची बैठक घ्यायला पाहिजे, त्या ठिकाणी तालुक्याला येऊन आढावा घेतला पाहिजे. मजबूत केली पाहिजे. माननीय खासदार ओमदादा निंबाळकर जिल्ह्याच्या ठिकाणी हे घेतात, आपलं लोक अदालत घेतात. आमदारांनी काय केलं आतापर्यंत? तालुक्यातल्या ग्रामपंचायतची निवडणुका असो, लोहाऱ्याची नगरपंचायतची निवडणूक असो, तिथं आम्ही काम करावं. काय म्हणून काम करायचं? तुम्ही लोकांसाठी योगदानच नाही. त्यामुळं मी ह्या मानसिकतेमध्ये आहे. येणाऱ्या ग्रामपंचायतच्या टप्प्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमच्या ह्या मित्रमंडळाच्या माध्यमातून निवडणुकीची चाचपणी करणार व येणाऱ्या लोहारा नगरपंचायतीला सुद्धा आपला मित्रमंडळाच्या वतीनं करता येईल किंवा नाही याची चाचपणी करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. 80 गावचा तालुका असताना सुद्धा तो 47 गावचा झाला, परंतु राज्यपालाची सही ही गॅजेटवर 80 गावचा तालुका म्हणून आहे. त्यामुळं हे उर्वरित गावं आपल्या लोहारा तालुक्याला कसे येतील ह्या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पूर्वीचं राज्यपालांचं जे गॅजेट आहे सँक्शन केलेलं ते परत उकलायला लावावं, असं माझी मानसिकता आहे. तुळजापूरमधील 33 गावं आणि 10 गावं धाराशिवमधील ते कसे आणता येतील आपल्या तालुक्यामध्ये व पूर्वी गॅजेटमध्ये सँक्शन झालेलं आहे ते कसं आपल्याला काय करता येईल ते येणाऱ्या या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे.